अनबॉक्सिंग करतो आमची घे. व्हिडिओला बघतो सबस्क्राईबर आम्ही. धन्यवाद धन्यवाद. सपोर्ट करा. तर मंडळी आता बघलाच तुम्ही माझे सबस्क्रायबर इलेले ओळखत नाही मी त्यांचा. म्हणून आता गाडी थांबवून विचारल्याने की व्हिडिओ बघतो आम्ही तुझे सबस्क्रायबर आहोत आज जरा बरा वाटता असे सामान विचारतो. तर नमस्कार मंडळी, कशास मजेत ना असेच मित्र पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा माझ्या हक्काच्या कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आणि माझा चॅनल कोकण एक स्वर्ग या माझा चॅनल माका इतक्या फेमस करीत्या माका वाटला नव्हता. कारण जो तो माका थांबान विचारता, जरी ते गाडये घेऊन जायत असले तरी माका ते थांबान विचारतात की माझे सबस्क्रायबर असत ते की तूच तो व्हिडिओ वालो काय तो, तूच व्हिडिओ बनवतोस काय तो. तर मी सांगते होय म्हणान मीच असायचो. आणि सगळे माका माझ्या गावात यूट्यूबर या नावात म्हणतात. का अजून काही यूट्यूबर झालं नाही आहे मी, पण माका आता ते माझ्या गावातले जे काका असतात त्यांनी माका एक व्हिडिओ बनवूक बोलवलेलो हा. त्यांचा एक व्यवसाय असा, म्हणजे तो कसलो व्यवसाय तो तुमका पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच समजतला. तर त्यांनी माका सांगले नाही की माझा जो व्यवसाय असा त्याचा व्हिडिओ तुका आता बनवूचो असा. तर ते माझ्याकडे स्वतः येले आणि त्यांनी सांगले की चल माझ्या घराकडे, तुका एक माझा व्हिडिओ बनवूचो असा व्यवसायाचो. तर मंडळी वाईज बरा वाटतं की 4 लोक आता माझ्या घराकडे येऊन माका विचारतात की चल वाईज जरा व्हिडिओ बनवतो आता. तर हेच नाही तर बरेच लोक माझ्याकडे येतात आणि व्हिडिओ बनवूक सांगतात की ह्यो जरा माझा लॉंग व्हिडिओ असा, प्रमोशनचा व्हिडिओ असा. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला आपण जाऊया व्हिडिओ चालू करूया, जास्त वेळ करूया नको आणि चला. तर मंडळी आता आम्ही त्र्यंबक गावातील टेमवाडीवर आहोत. हे शेखर त्र्यंबकर यांचा या घर असा, हे बघा. तर आता चला आता आपण जाऊया. व्यवसाय काय आहे ते तुमका आता दाखवतो. हे बघा, हे ते काका ते माझ्या घराकडे इलेले स्वतः. निलेश काका, शेखर काका होते ते माझ्याकडे इले स्वतः आणि त्यांनी सांगितले की व्हिडिओ बनवूचो हा. चल व्यवसायाचो आम्ही चाललो होतो. कसलो व्यवसाय होतो तुमका आता मी पुढे सांगतोय. चला. पिंट्याचा घर पिंट्याचा शेंगे होय होत. तर चला. तर मंडळी आता ना आपण जे शेंगे खातो ना, शेंगे म्हणजे भुईमुगाचे जे शेंगे असतात ना, ते म्हणजे ते आता आपण आपला कोकण किती फेमस आहे बघा. म्हणजे आता आपले शेंगे असतात ते बाहेरगावी नेले जातात, म्हणजे बाहेरगावी पाठवले जातात पॅक करून. तर तेच आता आपण नेऊ केलं, तर त्याचंच खास करून व्हिडिओ बनवूचो. तर आपला कोकण किती भारी आहे बघा. ते आपले शेंगे बाहेरगावी पोचवले जातात, म्हणजे ते खय जातात तर ते कोल्हापुरात जातात. तर कशा प्रकारे आपली पॅकिंग असतात तर तुमका दाखवतोय. शेंग ह्या म्हणजे भुईमुगाचे शेंगे असतात त्याचा तेल पण काढला जातं भुईमुगाच्या शेंग्यांचा. हे बघा, बघा. हे बघा, या पोत्यांतूरच सगळे शेंगे ती पोती आणून ठेवतात ना. ती बघा पोती आहेत ती, त्यांच्यानंतर सगळे शेंगे असतात. ही बघा, ही पोती, ही बघा, त्यांच्यावर नंबर सुद्धा असत. आणि ह्यो काटो असता, ह्याच्यावर आता वजन मापला जाता त्या शेंग्यांचा. हो बघा, ह्यो काटो हा, काटो जरा छोटो हा. हे बघा, ह्याच्यात तूर सगळे शेंगे असत, नंबर त्यांच्यावर लिहिलेले असत. हे बघा, झिरो. हे बघा, एक एक आणतात. अशा प्रकारे याच्यावर एक एक वजन केला जाता. हे बघा वजन, हे बघा अशा प्रकारे एक एक ठेवलेले जातं त्यांच्या एकमेकावर. हे बघा, आणि हे काका आता थंय लिवतले म्हणजे किती या झाला वजन बिजनता. बघा, आणि हे शेंगे खय तयार होतात ते तुमका नंतर सांगतोय. या बघा, याच्यावर असा लिहिला जाता या डायरीवर, तो कॅल्सी येतोय त्याचा सगळा हिशोब मांडला जाता.
हे बघा मोजतात, हे वजन करतात एकामेकावर ठेवून. नाव काय तुमचं? सत्यवान राजाराम गावडे. तुम्ही करा व्हिडिओ. नाव का? सत्यवान राजाराम गावडे. सत्यवान राजाराम गावडे. होय होय वर घाल होय. गावडे. सत्यवान राजाराम राजाराम गावडे. गावडे. बस तर आता तू घे. लिवल्यानी कॅल्सीवर मांडत आहेत हिशोब. सत्यवान गावडे काका होते. चिंदर माऊली मंदिर फाळल्यानी. आमच्याकडे त्या तर नंबर चला आता दुसरीकडे जाऊया शेंगाने. नाही देत. चला आता ही एक एक पोती टेम्पोत टाकूया आणि दुसऱ्यांकडे जाऊन आता बघूया शेंगे. व्हिडिओ झालो मुलगो. नाही झील ना झील येऊ. बघा. जड आता नाही. ते काय तर नाचती आता ती बघा. तर अशा प्रकारे आता हे आपण टेम्पोत टाकतलं आणि शेखर काकांच्या घराकडे. 76 रुपयाने घेतलं. यंदा काय तर दरच नाही आणि सगळी शेंग मांडली बिडली तुला. चला आपले निलेश काका आणि तो कोणतो दादा ते हे जातं टेम्पोत ठेवू. यो शेखर काकांचो टेम्पो असा. ही एक एक आता पोती ठेवणार होती. ठेंग्याची पोती. हा
गोल्ड टाटा वारकरी भजन मंडळ त्यांचो मुलगो भजनी बुवा असा रियांश त्रिंबककर. त्यांचा भजन असा अक्कलकोटला 26 जानेवारी. तर चला आता दुसरीच्या घराकडे दुसऱ्या घरी लावूया. तेसून आता शेंग घेऊया. चला. शेंग नाही ना शेंग भुईमुगाची नाही ना. तर आता आपण इलं दुसरीकडे शेंग घेऊ. इथे आपले असत पोती बरेच. आता अजून आमच्या यांच्याकडे घेऊया शेंग. तर चला हिने आपला सामान सगळं घेतले काटो बिटो. चला अशा प्रकारे ह्याच्यावर एक एक पोती आता ठेवतले आणून ते थंय लिवतात. मगाच सारख्याच असतला सेमच सेम हिशोब सेम लिखाण असतला मगाच सारखे. नाव काय टाकू? हे कॅल्सीर सगळं हिशोब आणि ते डायरी सगळं लिवलेलं असतं म्हणजे किती आणि ह्याला तर किती 50 होय 50 नवनाथ दळवी ना. जुळ्यात की काय? नाही जुळे नाही पाठ ते मोठं आता झाला. उचलू हा उचल.
अरे मोबाईल व्हिडिओ येताला सांगते तरी हय बसा म्हणून. चाले असं ठरवू द्या. ही एकच आहे काय मोठी आहेत आता? दोन मोठी आहेत. हा हे घे चल तर. बंद लावूया. मला आली. ए दिले इथं गाडीत लावतो ते. बाजार उठली. तुम्ही जा ना होतं. इकडे काम गाडी वाईट पुढे गी. उपरवाल्या जाऊन दे. गाडी पुढे गेली उपरवाली. एवढ्यातच आम्ही होतो. व्हिडिओला बघतो सबस्क्राईबर आम्ही. धन्यवाद धन्यवाद. सपोर्ट करा. जॉईन मारा.
तर आता आपण परत दुसरीकडे इलो शेंग घेऊ. आता एवढे आपले शेंग झाले आहेत. हे कुंदन सांगल्यानी राठोड सरांनी. किती विषय प्रॅक्टिस घेतले कधी 10 नंतर बोलले 10 तारखेनंतर भुवना निघतो तुडतलो तुकडे सरांच्या अनेक नागावात त्याचं नशीब. आता कोण रावला घरी नाव काढा. काय नाव आहे? धनंजय नाटे नाव टाकू. खैतो ह्या पेटीचा काय आमच्या कॉलेजात. हा 26 जानेवारी आहे ना. 26 आणि झिलाचं भजन अक्कलकोटला. हो तेव्हाच सांगत अक्कलकोट. बरा केलास. का टेम्पो घेऊन जातलास? नाही टेम्पो ट्रॅव्हल्स आहे. ते दर ते पावते की हा? हो. नाही घे बा. पण भारी म्हणता नाद नाही. काटू घुतूर थई घे ना. ते आता मोठे होत ते काटू थई घेतो ना. उचल होती. फुलवंती झाले ना. या घ्या 500 रुपये किंमत. 500 रुपये किंमत. ओके. या मडक्या 500 रुपये. हा हा कोल्हापूरचा. कोल्हापूरचा थंड पाण्याचा. थंड पाण्याचा हा. घरगुती फ्रीज. घरगुती फ्रीज. ओके. गावठी. हो. आता हे त्या टेम्पोत भरतला. हो. एक आणि पडला की काय देता. बघा टेमवाडी हा ह्यो रस्तो आता आचऱ्याक. ह्यो रस्तो आता कणकवली. आधी बघ त्यातच असतात आणखी पडला. तर मंडळी तुम्ही जी मडकी बघताच ना ही सगळी मडकी कोल्हापूरची असते. चुली बिली ही बघा ही सगळी मडकी कोल्हापूरची आहेत.
होय होय मी आता आणले होते आता पुढे आपल्याक ते शेखर काका सांगतील ह्यो माल खय बनता तो, तर त्यांना जरा विचारून घ्यावा. चला. वेरली चुनवला वडाचा पाट इथे माल बनतं शेंगेचं. हां आणि तो जाता कोल्हापूर. हां ओके ठीक आहे. चला. सो मंडळी कसं वाटलं व्हिडिओ. आशा आहे की व्हिडिओ तुमका आवडलो असत. जर व्हिडिओ नक्की आवडलो असत तर माका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटलं. आणि हे व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमका नक्की घेऊन येईन. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आवडला. तो धन्यवाद. तर चला आपण भेटूया धमाकेदार दुसऱ्या व्हिडिओ. तो सर जय महाराष्ट्र. धन्यवाद.